तर सायबर फसवणुकीच्या प्रकरणांसंदर्भात देखील विधानसभेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली। पोलीस गुन्हे दाखल करत नसल्याचं प्रशांत ठाकूर यांनी म्हणत हा मुद्दा अधोरेखित केला। तर सायबर गुन्हे प्रकरणी जनजागृतीसाठी 43 कोटींची तरतूद करण्यात आली असून महासायबर सेल नावाचे ॲप तयार करत आहोत अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। देशातील सर्वात मोठे सायबर सेलचे मुख्यालय महापेमध्ये आहे। दर महिन्याला 21 कोटी मेसेज लोकांना पाठवले जातील। गोल्डन अवर्समध्ये गुन्हा दाखल झाला तरी फसवणूक करणाऱ्यांकडून एका क्लिकवर ते पैसे तात्काळ अनेकांच्या नावाने पाठवले जातात असंही योगेश कदम यांनी म्हटलं। तर सोशल मीडियाचा वापर करून बदनामी करण्याचं प्रमाण देखील वाढलंय। त्या संदर्भात कायद्यामध्ये बदल करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यामध्ये सायबर कार्यालयामध्ये 26 तज्ञ सल्लागार आहेत, 1000 पोलीस अधिकारी याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। तर गुन्ह्यांची संख्या कमी आहे। अध्यक्ष महोदय, गुन्हे नोंदवण्याकडेच पोलीस या ठिकाणी सहकार्य करत नाहीत, अशाच बऱ्याचशा तक्रारी आहेत। अशा वेळेला या राज्यामध्ये जास्तीत जास्त असे जे प्रकार उघडकीस येतात याच्यात गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्या तपासाच्या संदर्भामध्ये कुठं ना कुठंतरी सरकार जसं वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतं तसा प्लॅटफॉर्म तयार करून याचा रिव्ह्यू सातत्यानं घेणं, किती तपास उघडकीस आला या बाबतीमध्ये सुद्धा पाठपुरावा करणं हे सुद्धा आवश्यक आहे। हे सरकार करणार काय? राज्य सरकार देखील एक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमधले अवेअरनेससाठीचा वेगळा फंड जवळपास 43 कोटीची आता आपण तरतूद करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये तो पुढाकार घेतला आहे आणि विशेष म्हणजे महासायबर सेफ ॲप असं एक ॲप्लिकेशन देखील आपण आपल्या सरकारचं आपण चालू करतोय, जेणेकरून त्या ॲपवरती सायबरची फसवणूक कशा पद्धतीने केली जाते ह्याची सगळी माहिती ही त्याच्यावरती उपलब्ध होईल। आणि जे काय आपण अवेअरनेस प्रोग्राममध्ये 43 कोटीची आपण तरतूद करतो त्यामध्ये साधारणतः 21 कोटी मेसेजेस हे दर महिन्याला महाराष्ट्रामधल्या हे नागरिकांपर्यंत पोहोचतील अशी आपण तरतूद करतोय। म्हणजे बेसिकली अवेअरनेस प्रोग्राम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज एक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून चोर हे चोरी करतायत, तर त्याला टॅकल करण्यासाठी जे काही टूल्स आवश्यक आहेत ते आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि त्याला प्रिव्हेन्शनसाठी जे काय अवेअरनेस आहे त्यासाठी देखील आपण काम करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।